कुठच्याही प्रकारचे डोसे कसे काढायचे ते बघूया. मोठा आहे ना माझा तवा, पण मी लहान डावाने घालते. एक 3 डाव घालते आणि मधला भाग सोडायचा आणि मग पसरवायला सुरू करायचं. मधला भाग पसरवायचा नाही बरं का, मग खाली लागतात म्हणजे तळाला लागतात, करपतात. मग आजूबाजूने हे घालायचं तेल. आता ना हा पोळा आहे ना, काही डोसे आपण उलटतो, काही डोसे उलटायची गरज नसते. आता मसाला डोसा वगैरे केला ना तर एकाच बाजूने भाजायचा असतो आणि मग मध्ये लाल चटणी लावून भाजी घालून मग असा दुमडायचा. किंवा साधा डोसा देखील तुम्हाला एका बाजूनेच करायचा तो. बघा हा, आता दुसरा घालतो. पाणी घातलं. हा लहान डाव आहे. मोठा डाव घातला ना माझा तो 1 वाटीचा आहे मोठा, तो घातला तर खूप मोठा होतो डोसा, झाकायला होत नाही त्याच्यावर. ते बघा मधला भाग सोडायचा. असे थोडे गॅप्स आले तर मग भरू शकतो आपण. ओके. हा जरा तेवढा परफेक्ट नाही आला आहे कारण माझं कॅमेरावर लक्ष होतं, तव्यावर नव्हतं. आपण जे करतो ना त्याच्या म्हणूनच म्हणतात ना, लक्षपूर्वक केलं पाहिजे सगळं. 100% लक्ष तुम्ही काय करता ह्याच्यावर पाहिजे. माइंड डिस्ट्रॅक्ट झालं ना की मग आउटकम पण 50% मिळतो. आता ह्या पहिला डोसा आपण काढताना छान आला होता, हो की नाही? कारण सगळं मी आधीच ॲडजस्ट करून ठेवलं होतं. आय वॉज शुअर ऑफ इट एव्हरीथिंग. बट नंतर काहीतरी त्याची फोनची गडबड झाली आणि मला ॲडजस्ट करावं लागलं, त्यामुळे इथे दुर्लक्ष झालं. त्यामुळे आपण नेहमी जे काम करतो ना, अर्जुनाची कशी दृष्टी त्या पक्षाच्या डोळ्यावर होती, माशाच्या डोळ्यावर होती, तशीच आपली दृष्टी तवा म्हणजे तवा म्हणजे तवा